श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप श्री व ह करकरे विले पार्ले यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. मी नोकरीवर असताना 10-12 दिवस रजा घेऊन गोंदवल्यास गेलो होतो. त्यावेळी 13 कोटी जपाचा संकल्प सोडलेला असल्याने मुंबई पुणे येथून 100-150 गुरुबंधू तेथे जपाला आलेले होते. रजा संपल्यामुळे मुंबईला परतण्यासाठी मी निघालो. ST स्टँडवर मला पोचविण्यासाठी तीर्थरूप तात्यासाहेब स्वतः आले. माझ्यापाशी होल्ड ऑल व सुटकेस अशा 2 वस्तू असल्यामुळे माझे दोन्ही हात गुंतलेले होते. अर्ध्या वाटेवर गेल्यावर तीर्थस्वरूप तात्यासाहेब म्हणाले की सामान जड असेल तर सुटकेस माझ्याकडे द्या. असे त्यांनी म्हटल्यावर तर मी अवाकच झालो. पण याहूनही आणखी कमाल म्हणजे मोटार यायला अजून जरा वेळ आहे. मी इथे सामानाकडे लक्ष ठेवतो, तुम्ही रामाचे दर्शन घेऊन या असे म्हणून त्यांनी मला पाठवून दिले. मला त्यावेळी त्यांच्या अंतःकरणाच्या थोरपणाची आणि रामावरच्या अतीव भक्तिभावाची कल्पना आली. मी दर्शन घेऊन आल्यावर थोड्या वेळाने मोटार आली. त्यांनी मला अगदी प्रेमाने निरोप दिला आणि आमची गाडी चालू झाली. श्री महाराज म्हणत की त्यांच्याकडून अनुग्रह घेणाऱ्याला सुद्धा ते रामरूपच पाहत असत. त्याचप्रमाणे तीर्थरूप तात्यासाहेबही सर्वांना पाहत ह्याची प्रचिती येऊन माझा कंठ सद्गतीत झाला. त्या दिवशीच्या त्या प्रसंगाची आठवण झाली की अजूनही ते सर्व दृश्य डोळ्यापुढे उभे राहते. असो, परमपूज्य तात्यासाहेब हे एक सिद्ध पुरुष होते यात संशय नाही. ते प्रेमाचे सागर होते. अंगच्या मोठेपणाबरोबरच नम्रता व साधेपणा, सहजता इत्यादी अमौलिक गुणही त्यांच्या ठायी होते. माझ्या अनुभवातल्या 2 आठवणी येथे देत आहे. सन 1966च्या सप्टेंबर महिन्यातील गोष्ट आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर असे 3 महिने मला ऑफिसच्या कामासाठी परदेशी जावयाचे होते. हे परमपूज्य तात्यासाहेबांच्या कानावर घातले होतेच. त्यावर त्यांनी सुचविले की परत आल्याबरोबर गोंदवल्यास यावे. मी येण्यापूर्वी उत्सव संपलेलाच असेल असे मी म्हटले. त्यावर ते म्हणाले, तरीही परतल्याबरोबर गोंदवल्यास यावे आणि त्यावेळी मला तसे कळवावे, त्याप्रमाणे मी तेथेच थांबेन. मी परदेशी जाणार त्यावेळी माझी पत्नी गरोदर होती आणि मी परतण्यापूर्वीच तिचे बाळंतपणाचे दिवस होते. परमपूज्य तात्यासाहेबांनी आपणहून सांगितले की त्याबद्दल तुम्ही चिंता करू नये. तिने मधून महाराजांना भेटावे. त्याप्रमाणे ती जात असे, पण कधी काही कारणाने तिला जाता आले नाही तर ते चौकशीसाठी श्री वामनराव यांना आमच्या घरी पाठवीत. पुढे पत्नी प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा माझ्या बंधूंनी त्यांना सांगितले. लगेच ते पेटीवर बसले आणि त्यांनी रामाची प्रार्थना केली. केवढी ही आपुलकी! मी परदेशाहून परत आलो तो बुधवार होता. 3 महिन्यांच्या अवधीनंतर घरी राहण्याचा स्वाभाविकच मोह होता. तरीही शनिवारची रजा घेऊन मी व माझ्या मातोश्री असे गोंदवल्यास गेलो. शनिवारी संध्याकाळी पोहोचल्यापासून रविवारी सकाळी 9 वाजता परत निघेपर्यंत परमपूज्य तात्यासाहेबांच्या सान्निध्यात राहावयाची संधी मिळाली. त्यांच्या प्रेमळ सहवासात आम्ही न्हाऊन निघालो. दुसऱ्या दिवशी निघण्यापूर्वी त्यांच्याकडे पिठले भाताचे जेवण झाले. त्याही वेळच्या त्यांच्या प्रेमळपणाचे एक अविस्मरणीय असे दर्शनच घडले. पुढे काही महिन्यातच 3 एप्रिल 1967 या दिवशी त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या सूचनेप्रमाणे परदेशाहून परतल्याबरोबर गोंदवल्यास गेलो नसतो तर एका सुवर्णसंधीस मुकलो असतो आणि त्याबद्दल आयुष्यभर पश्चाताप करीत बसण्याची पाळी आली असती. नंतर हजारो वेळा जाऊनही भरपाई कधीच झाली नसती. सर्व काही त्यांनीच करवून घेतले. आपल्या माणसांना योग्य मार्गदर्शन करणे यातच त्यांचे द्रष्टेपण दिसते. माझे त्यांना शतशः प्रणाम. असो, साधक हो, पुढील भागात आपण तीर्थस्वरूप गोविंद भगवंत जामखेडकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ.
आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.